राम राम मंडळी, जाळ आणि धूर संकटच मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज एक असं व्यक्तिमत्व आणलंय की जे सापाला सुद्धा कॉम्प्लेक्स देते. म्हणजे साप घाबरून नाही तर कॉम्प्लेक्स येऊन पळतोय, कारण की ताईंची चाल सापापेक्षा जास्त नागमोडी आहे. तिथे आपली स्मिता सातपुते 1 वर्ष झालं जेलमध्ये पॉस्कोच्या ऍक्ट खाली तिला अटक झालेली आहे. मला सांगा, कायच करायची बिचारी. कुठं त्या लहान पोरासमोर 4 शिव्या दिल्या आणि गेली जेलमध्ये. जास्तीत जास्त काय करायची, कॅमेऱ्यासमोर येऊन पादायचीच ना. थांबा, मला पादाय आले. थांबा. चिकन मटन खायला लोकांकडनं पैसेच मागायची ना. आणि जास्तीत जास्त काय, चड्ड्या आणायला पब्लिकला सोबत घेऊन जायची ना. आपल्या ह्या चड्डी बदली करण्यासाठी पण मला ह्या लोक बदली करून देतात. तुम्ही बी ह्या दुकानमध्ये नाव सांगते दुकानचं, ठीक आहे? चला इथे बघा. पण आता हे व्यक्तिमत्व पाहिल्यानंतर तुम्हाला आपल्या स्मिताताई अगदी चांगल्या वाटायला लागणार आहेत. इंस्टाग्राम वरती ना काही मुली आहेत ज्यांचा मोटोच आहे, कंबर हलवा इज्जत घालवा. म्हणजे आजपर्यंत माझ्या आईने पोळ्या लाटल्यात, माझ्या आजीने पोळ्या लाटल्यात, पणजीने लाटल्यात, मी सुद्धा लाटते. पण पोळ्या लाटताना माणूस लाटणं हलवतो, ह्या ताई यांची कंबर हलवतात. अगं, त्याची पण आकडी जळतात ग रातदिन. जा आणि नीट पोळ्या लाटून खायला घालतात. भावाला डबा नाही तर गोलीगत धोका मिळालाय. खरं तर ह्या अकाउंटचं नाव सायबा वगैरे नाही, तर नवऱ्याला फसवायचे 101 प्रकार असं असायला हवं होतं. नवऱ्याला फसवून झाल्यानंतर आणि चिटिंगला प्रमोट केल्यानंतर आता ताई भाभी लवर प्रमोट करतायत. त्याच्या वयात ना मी आजूबाजूंच्या डोरबेल वाजवून पळायचे. हा अंट्यांच्या घंट्या वाजवतोय. म्हणजे काय ती अंटी, काय ते पोरग, काय ते गाणं, सगळं कसं एकदम भंगार. रिलीजन नाही, रिलीजियस. आणि भगवान गौतम बुद्धांची थोडीशी तरी म्हणजे शिकवण घ्यायची होतीस. हे हातात दारूच्या बाटल्या घेऊन नाचणं, अंटी लवर, भाभी लवर, हे शोभतं का तुला? नाही, म्हणजे भगवान गौतम बुद्ध हे माझे आणि या जगातल्या कित्येक जणांचे आदर्श आहेत. किमान त्याचं तरी भान ठेव. गिरा के अपना पल्लू बार बार कर देती तू करोडो फॉलोअर. सॉरी तुम्हाला माझं हे गाणं ऐकावं लागलं, पण ही खरी परिस्थिती आहे. इंग्लिश टीचर म्हणे, कधीपासून? आणि पोरांना काय शिकवणार? रिलीजन, रिलीजियस. लड़की तू है बड़ी बुम्बा उलाला 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 तू है मेरी फैंटेसी अपने जवा हो गई उलाला 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 तू है मेरी फैंटेसी. अरे हे काय आहे? ते पोरग केवढंस आहे, ही केवढीशी आहे, हे व्हिडिओ कसले करतायत? त्या पोराचं वय बघताना याला हॅरॅसमेंट असं म्हणतात. आणि ह्या पोरीचं वय 20 वर्ष आहे. हा कॉन्टेंट सुचतोय. नालायक, नीच आणि हरामी माणूस जर मंदिरात गेला तर तो बाहेर ठेवलेल्या चपला पळवतो. पण ही दारूच्या बाटल्यांसाठी मंदिरात गेलीये. देवाला म्हणलं असतं की तुला किमान बुद्धी दे, पण तुझी सुरुवात मेंदू देण्यापासून.
तुमको जीवन से ज्यादा है वादा वादा। कोरे कोरे सपने मेरे बरसों से थे कितने दूर, धीरे धीरे रंग सजा के तूने कर दी उनको पूरे। असले धंदे 4K क्वालिटी मध्ये करण्यासाठी आई आयफोन गिफ्ट करतेय। माझी आई जर तुझ्या आईच्या जागी असती ना तर दुसऱ्या दिवशीपासून माझा तपास चालू करायला हवा। ताईंनी स्वतःच्या फ्युचरची तर काडी मात्र ही चिंता केलेली नाहीये, पण त्या बिचाऱ्याच्या पोलिसाच्या फ्युचरची पण ताईंनी अजिबात चिंता केली नाही। थकून बिचारा घरी चालला असेल, पण हिने त्यांना नाचायला लावलं, नचनिया बना डाला, आणि त्यांचा जॉब पण गेला। म्हणजे यांनी आजपर्यंत फक्त गुन्हेगारांना मारला असेल, स्वतः बायकोच्या हातचा मार पहिल्यांदा खाल्लेला असेल। दरवेळी कायच मेसेज द्यायचा। आता हे सगळं पाहून ना माझं डोकं जड झालंय। मी किमान 2 तास संत गजानन शेगावीचे बघणारे। लास्ट बट नॉट द लीस्ट, यमदेवांना फार कष्ट घ्यायची सुद्धा गरज नाहीये, कारण ही स्वतःच रेड्यावर बसलेली आहे। जा घेऊन जा।